जो बदनामीचा प्रयत्न सुरू केलेला आहे त्याचा एक अध्याय काल आपण सगळ्यांनी पाहिला. आता हे जी कामं रद्द झाली ती कुणामुळे झाली, कशामुळे झाली, आता याचा विचार करणं आपण गरजेचं आहे. डायरेक्ट ब्लेम आमच्यावर टाकतात. त्यांनी बघितलं पाहिजे की कामकाज कसं झालंय, कामकाज कोणी केलंय आणि कुठल्या हेतूनी केलंय, हे सगळं बाहेर आलं पाहिजे. ह्याचा विचार नागरिकांनी करायला पाहिजे. हा विकासाला विरोधाचा प्रश्न नाही. हे तुम्ही बेकायदेशीर कामकाज करताय. कशासाठी करताय हे बेकायदेशीर कामकाज? कुणाला ठेके मिळवण्यासाठी करताय आणि कुठल्या टक्केवारीसाठी करताय? काय कारण? हे खोटं काम करण्याचं कारणच काय? या छोट्या मोठ्या चुका नाहीत. आचारसंहितेच्या काळामध्ये तुम्हाला मीटिंग घेता येत नाही तरी तुम्ही मीटिंग घेता आणि ती आचारसंहितेच्या काळात दाखवतात. ती आम्ही चूक काढली की तुम्ही ती मागची मीटिंग दाखवता. 27 मार्चला केली. 27 मार्चला प्रभाग क्रमांक 9 हा अस्तित्वात नव्हता. मग 27 मार्चच्या मीटिंग मध्ये हे आलं कसं? अहो, कारण 27 मार्च 2025 रोजी मीटिंगच झाली नाही, हाच आमचा आरोप आहे. आणि मीटिंग प्रभाग क्रमांक 9 म्हणतात प्रिंटिंग मिस्टेक. अरे, एकदा प्रिंटिंग मिस्टेक होईल, दोनदा प्रिंटिंग मिस्टेक होईल, 10-15 वेळा प्रिंटिंग मिस्टेक होते का? आणि प्रभाग क्रमांक 9च का आला, मग 11 का नाही आला, 12 का नाही आला? हे जाणीवपूर्वक मुख्याधिकारी, प्रशासन आणि नगराध्यक्ष, विद्यमान नगराध्यक्ष यांनी मिळून केलेलं कामकाज आहे. हे बनावट आणि खोटं कामकाज आहे. ते खोटं कामकाज रेकॉर्डवर आणण्याचं, त्याच्यावरती बोर्ड दाखवण्याचं आमचं काम आहे. ते आम्ही केलेलं आहे.